नमस्कार नांदेडकर. आज आपण व्हिजिट करायला आलेलो आहे SSS सोलार तारासिक मार्केट येथे. यांनी म्हणतात 1 रुपयामध्ये सोलार. तर नेमकं कसं 1 रुपयामध्ये सोलार आपण हे जाणून घेणार आहोत. तर हजारी सर, तुम्हाला पहिला प्रश्न आहे, SSS सोलारची सुरुवात कशी झाली आणि त्यामागे येण्याचा उद्देश काय होता आपला? कसं आहे, आता आपल्या देशामध्ये प्रचंड आवश्यकता आहे ऊर्जाची. ऊर्जामध्ये जास्तीत जास्त ऊर्जा कशामध्ये भेटते यामध्ये आम्ही संशोधन केले, तर सोलर पॅनल इज द बेस्ट चॉईस, एकदम नंबर 1. त्यासाठी मी भारत सरकार आणि आपल्या देशाच्या हितासाठी मी या व्यवसायामध्ये आलो. बाकीचा मला पैसे कमवायचं काही नाही. सध्या नांदेड जिल्ह्यात सोलारकडे लोकांचा कल किती वाढतोय आणि त्यामागचे कारण काय आहेत? नांदेड जिल्ह्यामध्ये लोकांचं कल आहे, पण कसं आहे, लोकांनी पण लक्ष जास्त द्यावं लागतं. आता गव्हर्नमेंट अगोदर फार कमी सबसिडी देत होती. आता 78,000 रुपये 3 किलोवॅटला सबसिडी भेटायली आणि ह्याच्या आपण सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. आणि बाकीचे जे आहे ते आपण नाही का, जे लाईट बिल याले तेच हप्ता म्हणून आपण बँकेत भरायचं. म्हणजे तुमच्या खिशातून 1 रुपया द्यायची आवश्यकता नाही. तर त्यासाठी हे सुवर्ण संधी आहे खरोखर म्हणलं तर. खूप एक आमच्या जनतेच्या मनात प्रश्न राहतो की हे सबसिडी काय नेमकी भानगड आहे आणि कुणाला भेटते? कसं आहे, सबसिडी प्रत्येक माणसाला भेटते. त्याची वय कमीत कमी 60 वर्षाचं खाली पाहिजे, वरी नाही पाहिजे. तर 60 वर्षाचं खालीला सबसिडी भेटते. आणि तसं काही अट नाही, जर आपण बँकेचा लोन कराले तर. नाही तर मग ते 78 वर्ष 80 वर्ष काही नाही, त्याच्या नो लिमिट. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे सबसिडीची, आणि हे आपल्याला सर्वांना भेटते बरोबर. आणि हे फक्त डोमेस्टिक सोलारवर सबसिडी आहे की कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल सोलार? नाही, हे फक्त कमर्शियल आणि इंडस्ट्रियलला सोडून जे डोमेस्टिक घरासाठी आहे, घरगुती आहे, त्यांना ते भारत सरकार. समजा एका माणसाच्या नावावर किती सोलार घेऊ शकतो आपण? एका माणसाच्या नावावर एकच सोलारची सबसिडी भेटते. आता 3 किलोवॅट आहे, त्याच्यामध्ये 5 किलोवॅट आहे, असं 10 किलोवॅट पर्यंत आहे. तर 78,000 ही सबसिडी फक्त 3 लाख आपल्या 3 KVA वर आहे की वाढत जाते सबसिडी? नाही, हे बघा, 1 किलोवॅट, 2 किलोवॅट आणि 3 किलोवॅट शेवटी 78,000 रुपये सबसिडी भेटते. त्यानंतर कितीही घ्या तुम्ही, सबसिडी भेटत नाही. तोच एक प्रश्न होता. सोलार बसवताना लोकांच्या मनात जास्त प्रमाणात कशाची भीती असते? हे बघा, भीतीचा काही प्रश्नच नाही. ह्याच्यामध्ये काही करंट लागत नाही, काय नाही, ह्याच्यामध्ये काही हे नाही. फक्त एकच आहे की ह्याच्यामध्ये काही भीती नाही माझ्या ह्याच्यामध्ये. जसं जागा खूप जास्त लागते. आता कसं आहे, जागाचा प्रश्नच नाही. कारण काय, वरी टाक्या बसवतात, टाकीच्या वर बसवा, म्हणजे टाकी पण थंड राहते आणि तुम्हाला हे पण होते, दोघं पण होऊ शकते. आपण जसं फॅब्रिकेशनचं काम करून वरच्या मजल्यावर टीन शेडचं आपण जसं करतो उन्हाळ्यामध्ये, तर त्याच हिशोबानं आपल्याला सोलार पॅनल आतरून फॅब्रिकेशन करून खालती सावली आणि वरी पॅनल लावता येतात. हो, 100% काही हरकत नाही. आपण काहीही करू शकता. वरी एकदम तुम्ही मस्त संध्याकाळी मस्त बसायचं घरी, एकदम चहा घ्यायचं, चहाचा स्वाद आणि वर सोलरचा स्वाद, दोघं घ्या. सोलार सिस्टम बसवल्यानंतर प्रत्यक्षात वीज बिलात खरंच बचत होते का आणि किती टक्के होते? 100% होते. कसं आहे, आम्ही 3 किलोवॅटला 360 युनिट बिजली तयार करते. आता त्याच्यावर जर तुमचं झालं कन्झम्पशन तर ते बिल येते, काय नाही, त्याचं एकदम इझी आहे. 360 युनिट 3 किलोवॅटला 100% भेटणार 24 तासात. 24 तास. आणि याचा क्रायटेरिया काय, म्हणजे सकाळी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे? सूर्य. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे लोकांच्या मनामध्ये असतं, पावसाळ्यामध्ये याचं काय आहे? जसं ॲटमॉस्फिअर थोडंसं ढगाळ असेल तर तसं त्यामध्ये वीज जनरेशन होतं का? हे बघा, कसं आहे की आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर ह्याच्यामध्ये रिझल्ट भेटते, पावसाळ्यामध्ये थोडं कमी भेटते, एफिशियन्सी थोडी कमी राहते. तरी टक्केवारीमध्ये टक्केवारी म्हणजे 80% आणि हे 100% असं धरत थोडं फरक पडते. सोलर पॅनलची लाईफ किती वर्षाची असते? इन्व्हर्टरची वॉरंटी किती असते? ह्याच्यामध्ये कसं आहे, सर्वात महत्त्वाचं लोकांना मी एकच विनंती करतो की आपण नाही का, सोलर बसवताना फार काळजी घ्यायची. सोलर पॅनल कोणते कंपनीचं बसवायला हे, आणि प्रत्येक कंपनीचे प्रत्येक नाही का
आपल्या वॅरंटी आहे. 25 ते 30 वर्षाची वॅरंटी पॅनलला आहे. आणि त्याला जे इन्व्हर्टर लागते ते इन्व्हर्टरची जे आहे ते वॅरंटी 10 वर्षाची. आणि बाकीचं जे स्ट्रक्चर आहे ते चांगलं. आम्ही तर हे वापरतो आपलं GIचं, दुसरं स्ट्रक्चर वापरत नाही, कारण 25 वर्ष टिकावं लागते आपल्याला. सोलार पॅनल कंपनीहून एक लक्षात आलं, सध्या आपलं SSS सोलार हे कुठल्या कंपनीमध्ये डील करतं? सर्व आम्ही वारी आहे, अदानी आहे, मायक्रोटेक आहे. मायक्रोटेकचं तर आमच्याकडे 3 जिल्ह्याची डिस्ट्रीब्युटरशिप आहे. आणि मायक्रोटेक 40 वर्षापासून सेवा देते. इथं सर्व्हिस स्टेशन आहे नांदेडला. आता सरकारी सबसिडी मिळवण्यासाठी आपलं SSS सोलार कस्टमरला कशी मदत करतं? हे बघा, काही भारत सरकार मुक्तपणे सबसिडी द्यायला, आपण नाही का ह्याचा फायदा घ्यावा असं मला वाटते. जास्तीत जास्त काहीही काळजी नाही, डायरेक्ट तुम्हाला सबसिडी भेटणार आहे. आता सोलार घेण्यासाठी नेमके मनात राहतं लोकांच्या की कागदपत्र काय लागतील, घराची रजिस्ट्री किंवा काही बॉन्ड्स काही किंवा असं लागतं का? ते एकदा आमच्या नांदेडकर जनतेला सांगितलं तर. मी एकच सांगतो, फक्त तुमचं लाईट बिल पाहिजे, आधार पॅन कार्ड पाहिजे आणि बँकेचं पासबुक पाहिजे. हे 4च वस्तू तुम्ही आमच्याकडे घेऊन आले आणि समोर बसले की लगेच तुम्हाला OTP देतो आम्ही. तुम्हाला 5 मिनिटामध्ये आम्ही फ्री करतो. दुसरं, आमच्याकडे 2 एजन्सी आहे, एक बजाज फायनान्स आहे आणि दुसरं एक फॅब म्हणून आहे. ते 2 कंपनी प्रायव्हेट कंपनी ते लोन देतात. त्याचं पण तुम्ही घ्या, बँकेत चाला नाही. कसं आहे, बँकेत 60 वर्षाचं वरी लोन भेटत नाही. बरोबर. आणि आता ह्याला जे आहे आपण 70-75 वर्षापर्यंत देऊ शकतो प्रायव्हेटमध्ये. जर मी आज बुक केलं, आज मी इथं 1 रुपया देऊन किंवा मी कॅशमध्ये इथं सोलार घेतलं, लोन मंजूर किंवा कॅशमध्ये, तर मला किती दिवसाचा वेळ लागेल की माझ्या घरामध्ये सोलार कम्प्लिटली फिट होईल? आपला बँकेचा प्रोसेस झाला समजा, कसं आहे सिबिलवर डिपेंड आहे. सिबिल चांगला पाहिजे तेव्हा. चला, तुम्ही तुमचा सिबिलचा प्रश्न मिटला तर तुम्ही कॅशमध्ये घ्यायले, तर आम्ही तुम्हाला फक्त 10 दिवसामध्ये सोलर बसवून देणार. 10 दिवसाच्या वर? फक्त 10 दिवस. होणार नाही 10 दिवसाच्या वर? होणार नाही. होणार नाही, बिलकुल नाही. शेवटचा एक लोकांना संदेश आहे, अजूनपर्यंत ज्या नांदेडकरांनी ज्या लोकांनी सोलार लावलं नाही त्या लोकांना काय संदेश द्याल? मी तर आता म्हणतो, आता नांदेडच्या माझ्या हिशोबानं नांदेडमध्ये फार कमी लोकांनी 18% लोकांनी सोलार लावले. 100 पैकी 18% लोकांनी लावलंय. आता बाकीचे लोक बाकी आहे, ते का घरी बसायला मला कळत नाही. इतकं 78,000 रुपये सबसिडी, बँकेचा लोन, आणि लोन आला तरी तुम्ही जे लाईट बिल भरता की नाही, ते लाईट बिलच तुम्हाला ते बँकेचं EMI मध्ये भरायचे, ते पण 2,550 रुपये 3 किलोवॅटला. इतकं सोपं कॅल्क्युलेशन आहे. खरंच खूप सोपं आहे सोलार समजून घेणं. ज्यांनी आज आतापर्यंत बसवून नाही घेतले सोलार, त्यांनी नक्कीच SSS सोलार तारासिंग मार्केट इथं नक्की व्हिजिट करावी. ॲड्रेस एकदा आपण SSS सोलारचे सर्वेसर्वा श्री दिलीप सिंग हजारे यांच्याकडून ऐकूयात. सर, ॲड्रेस एकदा सांगा. हे बघा, SSS सोलारचा लॉंग फॉर्म आहे श्री स्वामी समर्थ. क्या बात. आणि आम्ही हे नाव ठेवले श्री स्वामी समर्थ SSS सोलार, तारासिंग मार्केट नांदेड. त्यामध्ये 62 शॉप नंबर तारासिंग मार्केटमध्ये आमच्या शोरूम आहे. या, तुम्ही बोला, चर्चा करा. चर्चा करायला तर काही लागत नाही. तर तुम्ही, माझा असा अनुभव, एकदा तुम्ही आले ना 100% सोलर बसवणार 1 रुपयामध्ये. ठीक आहे ना. हे होते आपले SSS सोलारचे सर्वेसर्वा दिलीप सिंग हजारे. नमस्कार.